आणि या सगळ्यांची सुरुवात होते कस्तुरीकडून. तोवर हे सगळं करताना रागावर ताबा ठेवला पाहिजे, नाहीतर कस्तुरीचं तेच होईल जे या गुलाबाचं झालं. भाईला कोमातून बाहेर काढायला कस्तुरीला सौरभपासून लांब करायचा डिच्चू. आपल्या मेहनतीचं फळ सौरभ. सर्वात शेवटी त्या हवालदाराचा भाईच्या हातून शेवट. सॉरी सर, मला पट्टी काढावी लागली कारण माझे बाबा ना खूप काळजी करतात माझी. तुम्ही इतकी छान ड्रेसिंग केली, त्यावर स्माइली काढली. खरं तर माझी अजिबात इच्छा नव्हती पट्टी काढायची, पण उद्या मी परत आहे तशी पट्टी करणार बघा, तुम्ही याच्या आत विथ स्माइली. अनेक वर्षाची डोक्याची ही जखम त्या हातावरच्या जखमेनं भरून काढली. विचार कर, हाताला लागलं कळल्यावर माझा सौरभ पळत पळत आला, पण ही डोक्यावरची जखम त्याला कळली तर? पण नाही, त्याला ही जखम कळता कामा नये. काय रे, काय करतेस? काय नाही बाबा, काय नाही. तयार बी झालास वे तू? तयार पण झालास? मला तर काल रात्री काय गोळी दिली होतीस तू, अशी गुंगी आली, वाटच नव्हतं उठावसं. चला आपण ड्रेसिंग करून घेऊ. परत? अगं परत म्हणजे जखम बघ केवढी आहे. अरे करावं लागतं. ये चल. काय रे सुरू, आता बास की रे. बस इथे. तुझी पट्टी एका झटक्यात जखम नीट झाली पाहिजे. होईल ती, पण हे करावं लागतं. बघू आत. हो थोडं दुखेल, थोडस दुखेल. नाटक केलं मी. बरं तू मला सांगितलं नाहीस हे लागलं कसं नक्की? हे असंच लागलं. असंच म्हणजे कसं? असंच म्हणजे अरे एक माणूस, त्याला पकडत होते मी, तर तो पळून चालला होता. आता मम्मीला कसं चालेल, तू पळून चाललाय ते, मम्मीला पकडायचं होतं ना त्याला, म्हणून चाकू असा बाहेर काढला तर आपलाच चाकू आपल्याला लागला. काय गरज आहे? चुकलं माझं, चुकलं बाबा. बस खुश. तुला माहिती आहे ना तुला हे सगळं आवडत नाही म्हणून, माहितीये मला, पण तुला सांगू का सुरू, आता आपण हे सगळं काम करत नाही बरं का. आपण हे सगळं काम शिवाला करायला लावतो
आणि आपण तिथं सगळ्यांच्या समोर खुर्चीत असं बसून असतो. तेही चुकीचंच आहे. पण काय चुकीचं आहे त्याच्यात? हा काल तुला मी जे बोललो त्याचा विचार केलास? काय? बाबांबद्दल. हा भाईंबद्दल खूप विचार करते बर का कस्तुरी भाईंचा. आज मी तुझ्या बरोबर हॉस्पिटलला येणार आहे बर का. तू भेट ना तिला. भाईला भेटायला येणार आहे ना, तेव्हा मी स्वतः वैयक्तिकरित्या तिला भेटून तिचे आभार मानणार आहे. तुला काय झालंय? नाही म्हणजे ज्या गोष्टींचा तुला आधी राग यायचा त्या तुला तर एकदम नॉर्मल वाटतायत. तुला पटलंय ना हे सगळं? हो. तू खुश आहेस ना? झालं. मी सांगतो तिला. तुझी अट ऐकवली सौरभ, पण अट माझी पण आहे. ती मी तिथे गेल्यावर ऐकवीन. कस्तुरीला भाईचा भूतकाळ सांगणार. अगं पण सगळ्या जुन्या गोष्टी टाकून द्यायला पाहिजे का? हा काही गोष्टी अशा असतात ना जे आपल्या एकदम मनाच्या कोपऱ्यात असतात, त्याला ना विसरता येत नाही. मग कितीही पसारा झाला तरी चालेल, गोष्टी फक्त अशा जपून ठेवायच्या. अहो घरात पडून राहण्यापेक्षा दुसऱ्याला दिले तर काय फरक पडतोय? अगं मी कुठे नाही म्हणतोय, पण दे ना, पण ते एकदम मी कामाला जायच्या वेळेस करायला पाहिजे का? नाही बाबा, तुमच्या समोर झालं ना की बरे असतात. तर हेच का टाकून दिलं, तेच का टाकून दिलं नाही? अगं पण मला सुट्टी असेल त्यावेळेस करायचं ना. तरी ओरडता तुम्ही मला. एकच दिवस सुट्टी असते, तुला गप्प बसवत नाही का? आणि तुम्ही काय करा माहितीये का, ज्या गोष्टी टाकायच्या तेवढंच मला सांगा, बाकीचा पसारा आवडते. आई पूजा नाही केली? विसरले. प्लीज जरा करशील का? करते. विजू बाळा, छान केलंयस आहे, मस्त. असं करतात का? असं करतात? करतो ना एवढं. करतो ना एवढं. हे बघ, कोणा 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 लक्षात ठेव. हे घेतलं? कोणा कोणा एकदम असा कोणा ठेवायचा. कळलं? ठेवा आता. कोणा कोणा विजूचा फोटो. विजू बघ ना, लहानपणी ना तुझे खूप लाड करायचो मी. आता ना कर दे नीट. माऊ बघ, माऊ तशीच आहे अजून. किती गोड दिसते ना. लाडाची लेक आहे ना माझी. ट्रेनिंगच्या वेळेचा फोटो आहे. कसा फिट होतो ना एकदम मी. लाजायला काय झालं? मी कुठे लाजते? काहीतरीच आपलं. काहीच फरक पडलेला नाही. एक फरक आहे. काय रे विजू? अहो पोट बघा कुठं चाललंय. घ्या जरा आतमध्ये. अहो राहा ना आमच्यासारखे फिट राहा, जरा एक्सरसाइज करू. वाजव काना खाली. आमच्यासारखी एक्सरसाइज करा. अशा करता का तुम्ही एक्सरसाइज? बघ मी कसा करायचो. शेतात जायचो, घरी व्यायाम करायचो रोज. मग बघ बरं काय फरक पडलाय का? ओके एकदम. माऊ मग हा बघ. अरे वा. हा कोण? पंधरा एक वर्षापूर्वी ना
पळवून पळवून मारला होता. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रेड. हा ती रेड, ती बाई. खूप मोठी गोष्ट आहे तिची. तिला मी कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही. बाबा, मी तयार झाले, आपण निघूया. बाबा हे विषय झालं. आई येतो. हा हो हो, सांभाळून जा ग. बाबा, हा, ठीक आहे. कोणाची गोष्ट सांगत होता दत्ता? एका बाईची. पण याआधी एवढ्या गोष्टी सांगितल्या तुम्ही मला, ही नाही सांगितली कधी. या गोष्टीत ना राडा आहे, नुसता राडा. हा मग सांगा ना. आता नाही, तुला आरामात सांग. पण मग एवढं तरी सांगा की फायटिंग वाली आहे, धमकी वाली आहे का साधी अटकेची वगैरे. फायटिंग, नुसती फायटिंग, नुसती मारामारी. मग तर ऐकायचीच आहे मला. माऊ, तुला मी गोष्ट सांगेनच, पण त्याची तात्पर्य सांगतो. बाबा, गोष्ट सांगून झाल्यानंतर सांगतात तात्पर्य, आधीच काय सांगताय? कारण अशा तात्पर्यामुळे ना मी ताठ मानेन उभा आहे. मग मी तुला सारखं सांगत असतो, हे गुंड लोक आहेत ना, साध्या माणसांना आपलं काम करून घेण्यासाठी त्यांच्याकडून वचनं घेतात, शब्द घेतात, प्रसंगी धमक्या देतात. मला पण अशी धमकी आली होती, पण अशा लोकांच्या धमक्यांना ना मी बळी पडलो ना त्यांना भीक घातली. चल निघूया. ये. हा बस मग. हे बरं, मला सांग, सगळं रिपोर्टिंग झालंय? सावंत काकांचे रिपोर्ट्स असतील ना? गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. काय मग झालं का ड्रेसिंग? कोणाचं? तुला आठवत नाहीये ड्रेसिंग कोणाचं ते? ही शपथ, तुझ्या डोक्यात सतत ते चालू असतं का ग? तू केलं नाहीस ना, म्हणून मला करावं लागलं ड्रेसिंग. मी केलं नाही म्हणून नाही, तुलाच करायचं होतं म्हणून तू ड्रेसिंग केलंस. मला आता तू ड्रेसिंग केलंयस म्हटल्यावर कस्तुरी ते आयुष्यभर जपेल नाही का? कसं ग, कसं? कुठनं येतं हे कन्व्हिक्शन? कन्व्हिक्शन नाही, कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स? हा तू. गुड मॉर्निंग कस्तुरी. गुड मॉर्निंग. साने काकू तुझी आठवण काढत होते. बघ, आहे. मी भेटते त्यांना. बघितलं? नाहीये. लावलीस बेट? बेट ड्रेसिंग आहे. काय कॉलेजमध्ये होत का आपण आता? सरळ सांग ना, बेट लावायला घाबरतोस म्हणून. मी का घाबरू? आणि मी काय घाबरत वगैरे नाही. हा मग लाव बेट. हा चल, बेट बेट. काय ग पट्टी निघाली? लावून देऊ का? मॅडम, तुमचं बोट बरं आहे ना? ये कम. अहो सर, तुम्ही ऐका ना माझं पण. ये. सर, अहो खरंच असू द्या, म्हणजे आता मला दुखतही नाहीये इतकं, बरं वाटतंय. नंतर करू ना वाटल्यास हवं तर. कस्तुरी, आयुष्यात जेव्हा एखादी नवीन गोष्ट आपण शिकतो ना, त्यानंतर लगेचच त्याची प्रॅक्टिस करून मोकळं व्हावं.
अहो पण मी तू उभी काय आहेस? बस ना, बस ये. हा इकडे नाही, ये कम कम इथे बस. बस. घरी काय परिस्थिती? बाबांना कळलं ना. कळलं? कसं? ते रोज रात्री मी बाबांना मसाज करून देते ना, तर काल रात्री त्यांनी पाहिलं. मग काय, खूप ओरडले. तुला काळजी घेता येत नाही का, पट्टी लावता येत नाही का, लक्ष कुठे असतं काम करताना. नेहमीच. एवढं? कधी कधी ना उगाच हायपर होतात बाबा. अगं हायपर नाही, काळजी आहे त्यांना तुझी. लाडाची लेक ना तू त्यांची. हे पण तुझी ड्रेसिंग करायची पद्धत मला खूप आवडली. एक मिनिट. माझी? हा, तुझ्या पद्धतीने. पण का? अगं का काय, तुझ्यामुळे साने काकूंच्या वॉर्ड मध्ये परत नवीन नर्सेसना एंट्री मिळाली. नाही तर अलाव करायचं नाही ते अजिबात. तुला माहितीये, एखादा डॉक्टर चांगला डॉक्टर आहे का वाईट डॉक्टर आहे हे तो कसं ड्रेसिंग करतो ना ह्याच्यावर ठरतच नाही. तो ड्रेसिंग करताना पेशंटला वेदनेपासून, औषधांच्या भीतीपासून किती दूर नेतो आणि मग ड्रेसिंग करतो ना ह्याच्यावर ठरतं. सो आज मी तुझ्या पद्धतीने ड्रेसिंग करणार. बघू, एक सेकंड. सॉरी. कस्तुरी, यू ओके? हो हो हो. तू घाबरू नकोस आणि घाबरूही नकोस मला. इट्स ओके, हे सकाळपासून होतंय असं. डोंट वरी. करू ना ड्रेसिंग? हा. बघू. लास्ट. जा. दुखत नाहीये ना? गुड. नाही नको. का? स्माइली नको. मी चांगली नाही काढत का? नाही नाही नाही, तुम्ही छान काढता. मग? पण तरी नको. म्हणजे काय होतं की तुम्ही एवढी छान स्माइली काढता, मग ती पट्टी काढावीशी नाही वाटत. कधी ना कधी काढावीच लागणार ना, मग ते इच्छाच नाही होत. बरं, तुला आज एक महत्वाची गोष्ट सांगायची. काय? तुला भेटायला मम्मी येणार आहेत आज. नाही नाही, टेन्शन घेऊ नकोस. नथिंग सिरियस. त्यांना बोलायचंय तुझ्याशी काहीतरी. सर. येस. हा, ठेव ते, ठेव. आलो. सर मी येते. येस. थँक्यू. स्माइली नको. मी चांगली नाही काढत का? नाही नाही नाही, तुम्ही छान काढता. तुम्ही एवढी छान स्माइली काढता, मग ती पट्टी काढावीशी नाही वाटत.